सो हे काय सुद्धा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण डायरेक्ट शॉपवर आलो आहे अँड 11:30 वाजलेत, कारण की सकाळी खूप घाई गडबड झाली, त्यामुळे व्हिडिओ पण करताना आलं. तर डायरेक्ट आपण शॉपवर आलो आणि कालच्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिला तसं या व्हिडिओला पण रिस्पॉन्स द्या. सो नक्कीच पूर्ण बघा हा ब्लॉग. पण कुठे नेतो आम्हाला कुठे नेतो तू? गोव्याला जायचं. आपण कधी जायचं आहे? आणि गाईज आम्ही गोव्याला जाणार आहे लवकरच. ते तुमच्याबरोबर आम्ही अपडेट करू लवकरच. डेट सांगू तुम्हाला. आता सांगायची का नंतर सांगायची? हां, ते आम्ही डायरेक्ट सरप्राईज करू तुम्हाला. आणि आपण चाललो आता गणूकडे. बाबू आपल्याला घ्यायला आलं थोडं एक कामानिमित्त. सो डायरेक्ट गणूची इथे जाऊन भेटूया. का नाही माणूस मला घरी सोडतोय. घरी मी घरी जाऊ. हाय गाईज, आपला गोवा प्लॅन कुठं झालं? प्लॅन आहे आपला आणि 15 दिवशी दमन कन्याकुमारी गोवा आणि 20-30 हजार रुपये आमचा बजेट आहे. मग आमच्याकडून यायचं असेल तर आम्हाला आणि आता आम्ही चालू जरा निसर्गाची जरा मजा घेतो. पण यावेळेला गाईज आमचा 20,000चा बजेट आहे. गणेश शेट आम्हाला स्पॉन्सर करणार आहे सर्व गोष्ट. आणि त्याला पण त्रास झाला मग ती बोलतो घरी जातो. चाललो घरी आता. नाही बोलतो बाबू तू मला वाटलं एकटा येशील, याला काय घेऊन आला. आपला काय नामोनिशाणच नाही ठेवलाय. तुम्हाला आता घरी जेवायला. अँड आईने काय बनवलंय बघू आपल्यासाठी. आई काय बनवलं जेवायला? हा जेवणाला आहे घेवडा आणि वरण भात आहे आपल्यासाठी स्पेशल आईने केलंय. आणि आपण थोडी भजी आणतात शॉपमधनं. हो, लवकरात लवकर जेवूया आणि परत जाऊया दुकानात आपल्या. बाबा मस्त आराम करून झाला आपला. आणि आपण चालू आता शॉपवर. आपल्या शॉपवर जाऊन पहिले तर आपल्याला जायचं स्टेशनला, काही सामान आणायचे शॉपच्या. सो ते पहिले सामान आणायला जाऊ आपण आता. तर आपण आलो शॉपवर आता आपल्या. हा गेला आपल्याला त्याच्या घरात. इव्हिनिंगची तयारी फुल. आपले सेटअप रेडी, एकदम सेटअप रेडी वेडिंगसाठी एकदम मस्त. कांदा वगैरे आपण कट करून घेऊ आता पटापट. आणि आपल्याला जायचं बटर पेपर आणायला. तर पहिले तर आपण जाऊ बटर पेपर आणायला, मग त्यानंतर आपण पुढचे कामं करू. सो निघतो आता बटर पेपर आणायला जायला. आपली ज्या एक गाडी घेऊन गेला आहे ती गाडी आहे आपल्याकडे जुनी सिटी 100. सो ती गाडी घेऊन जाऊया आपण. लेट्स गो. हे येत आहेत, कोण येत आहेत? हात भाजला तुझा. कुठे हात भाजला बघू? कसं आहे? थोडं वाटतंय. आणि मिरची भजी चालू आहे. अँड वडापाव पण रेडी आहेत आपल्या इथे आता. मयूर पण आलाय मस्त कांदा कापतोय सॉरी कांदा कापतोय. अँड आमचं टेबल तुटला होता जरा, हे बघा. अँड भीती वाटत होती इथं बसायला. सो त्याला थोडा रिनोव्हेट करू आता आपण. रिनोव्हेशन चालू आहे त्याचा. कामगार पप्पा बाहेर पैसे नाही द्यायचे फक्त. आपण आज भाजी सब्जी बनवते आपला. परत एकदा वड्याची भाजी बनवू आपण. करायची फक्त, बाकी काय नाही. थोडंफार टाकायचं होतं त्यात मटेरियल. आणि इथलं पण मटेरियल आपण बटाटे वगैरे सगळं करून ठेवलं. तेच आपण करायचं पुढं. थोड्या वेळात होऊन जाईल. काम कुठलाही कधी सोपा नसतो, बरं ना? मी त्या सोड्यामध्ये हात टाकून गरम गरम भाजी घेऊन तिच्या हाताला चटकेच लागत असतात, राईट? हातांची पूर्ण वाट लागते. म्हणून काम कुठलाही सोपं नाही आहे. कष्ट करायला लागतात. कष्ट करायचे, तिथं फळ नक्कीच भेटणार. सो आपण पण कष्ट चालू आहेत आपले सर्वीकडे. फुल कष्ट. पाणी आलंय, पाणी भरताय तिकडे. अँड जे आहे रिअल ते दाखवतो आपण. तुझे हात बघा, खूप मारते हाताला. एवढे झोंबत असतील ते. तू परत आलाय रात्री? हा कशाला आलाय तू इथे? पान टाळा उगवलाय. चमकते ना बाबा, बघ चमकते ना ते. आता मी हेअरकट केलं अँड थोडी हेड मसाज केले. सो मस्त हिमगंगा तेलने केले. तो थंड वाटतंय, खूप भारी वाटतंय.
अँड थोडं रिलॅक्स फील होतं आहे. सो आता चाललो मी घरी. हा ब्लॉग इथंच एंड करतो. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय, सी यू.